थेट जाऊया कोल्हापूरमध्ये। ही दृश्य आपण पाहतोय। कोल्हापूरमध्ये काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध होतोय। 15 जानेवारी काँग्रेसच भारी या टॅगलाईन खाली हा जाहीरनामा प्रसिद्ध होताना दिसतोय। कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं असं म्हणत कोल्हापूरवासियांकरता या ठिकाणी काँग्रेसनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केल्याची ही दृश्य आपण पाहतोय। या क्षणी सतेज पाटील आणि छत्रपती शाहू महाराज खासदार यांच्या उपस्थितीमध्ये हा जाहीरनामा 15 जानेवारी काँग्रेसच भारी या टॅगलाईन खाली या ठिकाणी काँग्रेस आपला जाहीरनामा प्रसिद्ध करतेय। या जाहीरनाम्यात नेमकं काय काय असेल कोल्हापूरवासियांकरता या सगळ्याविषयी सतेज पाटील देखील वक्तव्य करतील। त्यापूर्वी करवीर निवासिनी कोल्हापूरची अंबाबाई या मंदिरात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर जाहीरनामा सादर करण्यास आता सुरुवात होतीये। करवीर निवासिनीला या ठिकाणी नारळ अर्पण करण्यात आलेला आहे, भेट देण्यात आली आहे आणि हा जाहीरनामा प्रसिद्ध होतोय। कोल्हापूरकर कसं तुम्ही म्हणशीला तसं असं या जाहीरनाम्यावर काँग्रेसनं आता कोरलेलं आहे। त्यामुळे या जाहीरनाम्यात कोल्हापूरवासियांकरता नेमकं काय काय असणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं। 15 जानेवारी काँग्रेसच भारी अशी टॅगलाईन आहे या काँग्रेसची। या जाहीरनामा सादर करण्यापूर्वी आपण अधिक जाणून घेणार आहोत या सगळ्याविषयी सतेज औंधकर यांच्याकडून। सतेज, 15 जानेवारी काँग्रेसच भारी या टॅगलाईन खाली काँग्रेस आता जाहीरनामा प्रसिद्ध करतेय, पण या कोल्हापूरमधल्या जाहीरनाम्यावर काँग्रेसनं म्हटलंय की कोल्हापूरकर कसं तुम्ही म्हणशीला तसं। काय आहे नेमकं या जाहीरनाम्यात? पहिलं तर तुम्ही म्हणशील अशी टॅगलाईन घेऊन खरं तर या सगळ्या महापालिका रणधुमाळीमध्ये वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि काही वेळापूर्वी काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी करवीर निवासिनी अंबाबाई चरणी हा जो जाहीरनामा आहे तो अर्पण केलेला आहे, त्याची विधिवत पूजा केली आहे। आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सोबत असणारे काँग्रेसचे 81 नगरसेवक जे उमेदवार ते या ठिकाणी खरं तर अंबाबाईचं दर्शन घेऊन असतात तो प्रसिद्ध केलेला आहे। त्यामध्ये तर महिलांचं सक्षमीकरण करण्याचा माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। आवाजामध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स येतात, तांत्रिक अडचणी येतात, पण ही दृश्य आपण पाहतोय। थोड्याच वेळात काँग्रेस आता या ठिकाणी जाहीरनाम्यात नेमकं काय आहे या सगळ्याविषयी सुस्पष्टता देतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।